नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? शुभ सकाळ सर्वांना. चला माझ्या ब्लॉगला मी सुरुवात करते. आणि आज संडे आहे आणि हे ब्लॉग ना संडेचा आहे बरं का. हे बघा, हे रात्रीचा भात होता आणि त्यालाच मी आता फोडणी देणार जिरा राईस म्हणून. आणि लेकरांना कळणार पण नाही हे रात्रीचा आहे म्हणून भात. आणि आज संडे असल्यामुळं काय बनवता आहात तुम्ही? मी बनवणार आहे बघा सोयाबीन वड्या आणि पनीर, जिरा राईस आणि पुऱ्या. प्रत्येकाला खायच्या होत्या म्हणून त्याला करून द्यायच्यात. हे बघा, पोहे बनवले होते सकाळी, कुणीच नाही खाल्ले पोहे. करायचे तरी कशाला बघा बरं. लेकरं आताचे खूप मागं लागावं लागते हो, हे खा ते खा म्हणून. आपण मस्त सकाळी आपण जेवण करत होतो आणि खेळायला जात होतो. आताच्या लेकरांच्या मागं लागावं लागते. हे बघा, आणि हे बनवायले बघा आता. लसूण मध्ये जिरे टाकायचे, कढीपत्ता, कुणी नाही टाकत, आणि शहाजिरा टाकायचा. कुणी लसूणही नाही टाकत आणि कढीपत्ताही नाही टाकत. पण आम्हाला असं आवडतं म्हणून ना आम्ही असं करतो, असं टाकतो. आणि प्रत्येकाला जिरा राईस खूप आवडतं, त्याच्यामुळे त्याला करून देते मी हे. आणि लहान लेकरं पण खात नसले ना, हे लहान लेकरं आवडीनं खातील बघा. तुम्ही करत जा, तुमचे लहान बाळ ते असले तर त्यांना असं करून द्यायचं. आणि तसं जर काय करायचं बघा, मिक्सरमध्ये काढायचा भात आहे ना हे रात्रीचा, ते भात मिक्सरमध्ये काढायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये पाणी टाकून अशी फोडणी दिली ना खूप छान लागते, खातेत बघा. हे कढीपत्ता असा स्टोर करून ठेवते बघा मी. आणि हे ना स्टोर करून ठेवला ना, आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा घेता येते वाळवून, मस्त स्टोर करून ठेवायचा. झालं बघा, छान तडतडले ना लगेच द्यायचा टाकून मध्ये भात, की नाही. आणि संडे असले की नाही भरपूर कामं वाढतात बघा आपले. घरातल्यांना सुट्टी राहते, पण आपल्या बायकांना सुट्टी नसतेच. उलट आपली ड्युटी त्या दिवशी जास्तीची असते. 2-3 तास जास्तीची असते, हो की नाही. मग आपल्याला पेमेंट भेटायला पाहिजे की नाही बरं ह्या ड्युटीचं. पण आपल्याला नाही भेटत ते पेमेंट. असं हसण्याचा भाग होता. आणि आपल्या पिल्लांसाठी काय वाटत नाही करायला, काही नवीन मागू द्या हो त्यांच्यासाठी. म्हणतात ना, तुम्हारी लिए जान भी हाजीर, तसं काहीतरी. तसं लेकरांना म्हटलं ते करून दिलं नाही ना, मग आपल्यालाच कसं तरी वाटते, अरे माझ्या लेकरांना हे मागितलं होतं आणि मी करून दिलं नाही, म्हणून करून द्यावंच वाटतं. हे बघा, आणि हे 5 मिनटं असं झाकून ठेवलं ना, गॅस मोठा करायचा, मोठा करून ना मग 5 मिनटांनी ते काढायचं बघा. काढून हे बघा छान झाला बघा, छान असा सुटसुटीत भात होतो. झाला का नाही, मोकळा होतो सगळा आणि खायला पण छान लागतो. हे बघा, आमच्या इकडे ना लाईट एक जात राहिली येत राहिली बघा. चार्जिंग पण उतरली, एकदम चार्जिंग हे झाली. आज चार्जिंगला लावलाच नव्हता मोबाईल. चला, हे बघा, ही पनीरची भाजी बनवली. तुम्हाला म्हटले ना चार्जिंग नव्हती म्हणून. हे बघा, या खायला मग. आणि ह्या सोयाबीन वड्या, माझा व्हिडिओ नाही चालूच राहिला होता. मला वाटलं झाला असेल म्हणून, शूट झाला असेल, पण शूटच झालं नाही. या सोयाबीनच्या वड्या आहेत बघा. हे बनवल्यात मोकळ्या, तोंडी लावायला. आणि मला नाही आवडत बरं पनीर वगैरे, मला दुधाचे पदार्थ कोणतेच नाही आवडत, मी खात नाही. लेकरांना मात्र करून देते. आणि मुलगी नाही आहे माझी, आईकडे गेली. तिला पण पनीरची भाजी खूप आवडते. आता ती आली ना, परत एकदा करून देईन मी तिला. हे बघा, आता घेते पुऱ्या लाटायला. आणि ना पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं पुऱ्यांचं. एकदम हे अचानकच ठरलं ना यांचं, नाही आज पनीरच आणायचं म्हणून. मी पोळ्यांसाठी पीठ मळून ठेवलं होतं. आता हे पीठ झाले पातळ. आता त्याच्यामध्ये मी तेलामध्ये नाहीच लाटणार, आता डायरेक्ट मी पिठामध्येच लाटून घेणार, कारण फास्ट होतील आता हे. आणि लगेच तळवावं लागतील ना ह्याला, पातळ पीठ झालं असल्यामुळं. हे बघा,
हे संडे असा जातो आमचा संडे. कुठं जायचं सांगा बरं मग फिरायला? एवढं काम घरातच लागू लागलं ना, आपल्याला कंटाळा येणार नाही का फिरायला जायचा? त्याच्यामुळं मोठा ब्लॉग वाटतं का टाकावं म्हणून, पण रोज रोज काय हेच टाकायचं म्हणून नाही टाकत बघा मी. तरी तुम्हाला माझा जर हे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मग मी मोठे ब्लॉग पण टाकत जाईन बरं का. आणि तुमच्यामुळेच मी इथपर्यंत आले, ते तुमच्यामुळेच आले, सर्वांमुळे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आले बरं का इथपर्यंत मी. आणि असाच सपोर्ट करत जा, आणि तुमच्या सपोर्टची तुमच्या बहिणीला खूप गरज आहे बरं का. हे बघा झालं आता, असं करत करत पूर्ण करून घेतलं. या मग जेवायला. झालं पूर्ण जेवण बघा रेडी. संडे स्पेशल पनीरची भाजी, सोयाबीन वड्या, पुऱ्या, पापड आणि जिरा राईस आणि आमटी पण आहे. ती आमटी माझ्यासाठी आणि हे ह्यांच्यासाठी. चला मस्त जेवण वगैरे झालं, बसलो निवांत. चला हे झोपले तिथं आता मोबाईल पाहत. मी जाते आता माझ्या पिल्लांकडं. माझं पिल्लू एक इथं झोपले आणि एक पिल्लू गेले आईकडं. या छोट्या पिल्लाची माझ्या तब्येत थोडीशी नाही आहे बरी. झोपलंय बघा मस्त एकटंच बेडरूममध्ये. चला माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छान खा आणि छान